मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण चार्जर व अडॅप्टरसाठी कवर बनवूया. हां, चला मग तुम्हाला दाखवते. आपल्याला हिरवी लोकर लागेल, 2.5 mm ची सुई लागेल आणि मेन म्हणलं तर अडॅप्टर आणि चार्जर आणि कात्री. आणि अडॅप्टरसाठी आपल्याला राणी कलरची उलन लागेल. चला आपण आता सुरुवात करूया. चार्जिंग वायरसाठी आपण ग्रीन लोकरने मुख्य खांब घ्यायचे, असे जे अर्धे खांब. जे पूर्ण वायरला झाकून जायला विणत जायचं आपण. हे पूर्ण अर्धे अर्धे खांब आहेत. आपण इथं पानांसाठी 6 साखळ्या घेऊया. सहा. इथं अर्धा खांब घ्यायचा, परत हाफ डबल क्रोचेट, परत डबल घ्यायचा, नंतर आणखीन एक डबल घ्यायचा, परत हाफ डबल, नंतर सिंगल घ्यायचा. नंतर दुसऱ्या बाजूने त्याच पद्धतीनं सिंगलच घ्यायचा, परत हाफ डबल, परत डबल 2 खांब घ्यायचे, परत हाफ डबल घ्यायचे, नंतर शेवटी सिंगल घ्यायचा आणि एक साखळी घेऊन त्याच टाक्यामध्ये आणखीन एक सिंगल घ्यायचा. तर जो पानांचा आकार आलेला आहे त्यामधून आपल्याला असं खालून टाके देत जायचे. या पानाच्या मधून हे बघा पान. हे आता आपल्याला असं जोडावं लागलं. तर आणखीन एक आपण इकडे पान करून घेऊया. आणखीन 6 चेन घ्यायचे, त्यासाठी बी अर्धा घ्यायचा, परत हाफ डबल क्रोचेट घ्यायचा आणि डबल 2 घ्यायचे क्रोचेट. जसं ह्या साईडला पान केले तसं त्या साईडला पान करायचं. हे बघा, हे एक पान तयार झालं. आता आपण इथं त्याला जोडून घेऊया समोरासमोर. आधी तसंच आपल्याला जोडत जायचं. हे करत जायचं, टाके घेत जायचे, हे अर्धे अर्धे खांब घेऊन. ह्या पद्धतीने पूर्ण वायरला आपण पान व असं टाके घेत जायचे. हे पूर्ण वायरला आता पूर्ण टाके घेऊन झालेले आहेत. हे बंद करून घेऊ आणि कट करून घेऊ आपण. हे बघा, हे अशा पद्धतीने. आता आपण अडॅप्टरसाठी ही राणी कलरची उलन आहे. अडॅप्टरसाठी आपण कवर बनवूया. तर त्यासाठी आपल्याला 15 टाके घ्यायचे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे 15 झाले साखळे. अजून वरती 2 घ्यायच्या, 16 17. हे 2 सोडून तिसऱ्या खांबामध्ये, तिसऱ्या साखळीमध्ये हे डबल खांब घ्यायचे. 2 3 4 हे 5 6 7
8 9 10 11 12 13 14 आणि 15. आणखीन वरती 2 साखळ्या घ्यायच्या आणि फिरवून घ्यायचं. आणि अशाच पद्धतीनं डबल साखळ्या घ्यायच्या. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे पूर्ण हे अशा पद्धतीनं घेत जायचं. ही 15 वेळा डबल खांब घेतलेले आहेत. ही पट्टी जी आहे ते 15 वेळा डबल खांबाची. हे बघा, हे आपलं अडॅप्टर ठेवून बघायचं. आता आपण याला जोडून घेऊ. इथे एक साखळी घेऊन येतं, इकडून एक असं अर्धा खांब घ्यायचं. इथे एक आणि या साईडला एक. हे आपण असं करून पूर्ण जोडून घेऊया. हे बघा, हे आहे ते इथंपर्यंत आपण जोडून घेऊ. हे पहा, हे आपण जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं ही जी पुढची ही साखळी आहे ना, ह्याच्यामधून आपण खांब घेऊया. नंतर एक साखळी घ्यायची. परत ही अर्धा हाफ डबल क्रोशे, परत डबल क्रोशा 2 घ्या. 2 झाले. आणखीन एक आणि वरती 2 साखळी घेऊन खाली त्याला ह्याच्यात 2 साखळीतून घेऊन हे स्लिप स्टिच घ्यायची. आणि अजून ही डबल खांब घ्यायचे. अशा आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे. 3 डबल खांब, परत हे अर्धा आणि परत इथं सिंगल खांब. ही अशी पाकळी झाली. याला इथं आपण फुलाचा आकार द्यायचा. आता ही पुढची बीन आहे. ह्याला आपण असं पुढच्या साखळीमध्ये आपण घ्यायचं. परत अर्धा खांब घ्यायचा, परत डबल क्रोशा घ्यायचा. असं 3दा घ्यायचा कडे 3दा आणि 2 साखळीवरती घ्यायचे. नंतर त्या मधनंच घालून असं स्लिप स्टिच म्हणजे त्या वरच्या साखळीतनं काढायचं. आणि मग नंतर असंच आणखी 3 डबल खांब घेत जायचा, म्हणजे डबल क्रोशा. नंतर हाफ डबल क्रोशा घ्यायचं, नंतर सिंगल. हे बघा, आणि समोर शेजारची साखळी आहे तिथं एक असं करून घ्यायचं आणि पूर्ण घ्यायचे अशा पद्धतीनं. हे शेवटचं एक पाकळी, 1 2 आणि 1 3 आणि नंतर वरती 2 साखळी. परत त्यातनंच घेऊन हे स्लिप स्टिच घ्यायचे. परत डबल खांब घ्यायचे, म्हणजे डबल क्रोशा 3 घ्यायच्या. 2 ही तिसरा, परत हाफ डबल घ्यायचा आणि सिंगल घ्यायचा आणि जोडून द्यायचं इथं शेजारी. हे पहा, हे असं आपण ह्याच्याकडे हिरव्या कलरनं पानं करून घेऊया. त्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचे आपण ह्याच्याकडे हिरव्या कलरनं पानं करून घेऊया. त्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचे उलन लागेल. त्यासाठी आपल्याला असे 5 1 2 3 4 5 साखळ्या लागतील. म्हणजे आपल्याला मोजून घ्यावं लागणार 5 ते 6 7 घेऊया. आणि त्याच्यासाठी हे अशी एक साखळी घेऊ. म्हणजे हे जे छिद्र आहे ना, जिथं आपले चार्जिंगचे, ह्यासाठी 3 साखळ्या, इथं 3 साखळ्या घ्यायच्या. आणि नंतर डबल खांब घ्यायचे.
असे हे डबल खांब आपल्याला 15 घ्यायचे. 15 डबल खांब घ्यायचे. हे आपण 15 डबल खांब घेतले आणि आपण इथं जोडून घेऊया स्टिच घेऊन. आणि त्यावरतीच आपल्याला इथं 8 साखळी घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 घ्यायचे असे. आणि त्या शेजारच्या साखळीमध्ये आपल्याला अर्धा खांब घ्यायचा. परत नंतर त्या शेजारीच हे बघा हाफ डबल घ्यायचा खांब. परत डबल खांब घ्यायचे. 1 2 3 हे 4 हे 4 आले खांब. आणि आता आपल्याला ते शेजारच्यात हाफ डबल खांब घ्यायचा. आणि नंतर आपल्याला शेजारी अर्धा खांब घ्यायचा आणि आपण त्या शेजारच्या ह्याच्यात जोडून द्यायचा. आपल्याला 1 2 3 1 2 आणि 3 असे अर्धे खांब घ्यायचं. आणि त्यावरती परत आपल्याला 8 साखळीच घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8. आणि नंतर पुढच्या साखळीमध्ये अर्धा घ्यायचा खांब. नंतर 1 2 परत डबल 2 1 3 4 4 झाले. परत आपला हाफ डबल खांब घ्यायचा. परत अर्धा आणि अशाच पद्धतीनं आपल्या इथं शेजारच्या ह्याच्यात जोडून घ्यायचं. आणि तर 1 2 3 पर्यंत म्हणजे 1 2 3 आणि अशाच पद्धतीनं पानं करत त्याचे. हे आता आपण जोडून घेऊया इथं शेजारी. कट करून घेऊया. हे बघा ह्याच्यासाठी फूल आपण ह्याला असं लावूया. हे जोडून घेऊया आपण. हे बघा असं. हे असं तयार होते फुल. आपण इथं गाठ देऊन टाकूया. कट करून घ्या. इथे आपण तसंच करू. ह्याला आपण दोऱ्याने शिवून घेऊया. आता ग्रीन शिवून घेऊया आपण ग्रीन उलांना ह्याच्यात. असं पूर्ण आपण ह्याला शिवून घेऊ. हे पहा हे जोडून घेतलं. हे आपण अडपटर लावून घेऊया. हे झालं आपलं फोनच्या वायरचं अडपटर आणि ही चार्जरची वायर. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा.